पुणे लोकसभा पोटनिवडणूक घेण्याच्या आदेशाला स्थगिती दिली जाते। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळाली आहे। मुंबई हायकोर्टाचा हा आदेश होता निवडणूक घेण्यासंदर्भात, परंतु या निकालाला निवडणूक आयोगाने कोर्टात आव्हान दिलं। पुणे लोकसभा पोटनिवडणूक घेण्याचे निवडणूक आयोगाला मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिलेले होते, परंतु या पोटनिवडणुकीच्या आदेशाला आता सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळते। मिकी घई अधिक माहिती देतात। मिकी, ही स्थगिती देण्यामागचं कारण काही कळू शकलंय का? खरं तर जे पुण्याचे जे खासदार होते ते म्हणजे गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुण्यातील लोकसभेची जागा अर्थात खासदारकी जागा ही रिकामी होती। अर्थात इथं निवडणूक तातडीने घेण्यात यावे यासाठी की एक याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली होती आणि त्यावरून मुंबई उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला देखील प्रश्न विचारलेले होते की तुम्ही का निवडणुका घेतली नाही। यावरून निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण देखील देण्यात आलेलं होतं की इतर राज्यांमध्ये निवडणुका सुरू होत्या, त्यामुळे आम्हाला इथली निवडणूक घेता आली नाही। मात्र असे अनेक प्रश्न विचारण्यात आलेले होते मुंबई उच्च न्यायालयाकडून। त्याच वेळी निवडणूक आयोगाने आता सुप्रीम कोर्टात यावर धाव घेतलेली होती आणि सुप्रीम कोर्टात खरं तर निवडणूक आयोगाने हे सगळं पटवून दिलेलं आहे आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने या जी हायकोर्टाचं डिसिजन होतं, निकाल होतं, त्याच्यावर स्थगिती दिलेली आहे। अर्थात त्यांनी जो निकाल दिलेला होता की लोकसभा पोटनिवडणूक ही तातडीने घेण्यात यावी, मात्र आता तरी सुप्रीम कोर्टाने थेट या निकालावर स्थगिती दिलेली आहे। त्यामुळे आता पुण्यातील जी पोटनिवडणूक होणार होती त्याच्यावर तरी आता कुठेतरी फुल स्टॉप लागलेला आहे। धन्यवाद मिकी या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।